तुम्हाला माहिती आहे का? ही एक पवित्र कथा आहे जी फक्त ऐकली तरी तुम्हाला नित्य रुद्र करण्याचं पुण्य मिळतं. हो, अगदी खरे. ज्यांना वेळ नाही, ज्यांना रुद्राभिषेक करता येत नाही, त्यांच्यासाठी ही कथा म्हणजे महादेवांची कृपा. असं म्हणतात, जो कोणी ही कथा श्रद्धेने आणि मन लावून ऐकतो, त्याच्या आयुष्यातील अडथळे, दुःख आणि संकट हळूहळू दूर होऊ लागतात. एक दिवस त्याला जाणवता की कोणीतरी अदृश्य शक्ती सतत त्याला सांभाळत आहे. पण लक्षात ठेवा, ही कथा फक्त गोष्ट नाही, ही आहे भक्तीची परीक्षा, ही आहे श्रद्धेची ताकद. जर तुम्हाला रुद्र करण्यास वेळ नसेल तर दर सोमवार, दर महिन्याच्या शिवरात्री आणि सौम्य प्रदोषाच्या दिवशी ही कथा नक्की ऐका, कारण ही कथा ऐकणं म्हणजेच रुद्र केल्याचं पुण्य मिळवणं. जो भक्त ही कथा पूर्ण श्रद्धेने ऐकतो त्याच्या मनातील इच्छा महादेव नक्की पूर्ण करतात. पण योग्य वेळेवरच. म्हणून घाई करू नका. फक्त विश्वास ठेवा आणि ही कथा मनापासून ऐका. आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवलीलामृतमधील 11वा अध्याय. एक अशी कथा जी ऐकताना तुमच्या अंगावर शहारे येतील. ही कथा तुम्हाला रडवेल, विचार करायला लावेल आणि कदाचित तुमचं आयुष्य बदलून टाकेल. म्हणून विनंती आहे, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. प्रत्येक शब्दामध्ये महादेवांचा आशीर्वाद दडलेला आहे. कथा ऐकताना मनातल्या मनात ओम नमः शिवाय जप करत रहा. कदाचित आज महादेव स्वतः तुमच्याशी या कथेतून बोलत असतील. ओम नमः शिवाय. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अमृत भक्ती या पवित्र भक्तिमय चॅनलवर, जिथे प्रत्येक कथा तुम्हाला देवाजवळ घेऊन जाते. चला तर मग अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने या दिव्य कथेला सुरुवात करूया. मन शांत करा, डोळे हलकेच मिटा आणि महादेवांचं स्मरण करा. तुला माहिती आहे का, जे लोक मनापासून भगवान शिवाची भक्ती करतात, सतत शिवलीलामृत ऐकतात आणि पूजा करतात, ते खरोखरच धन्य असतात. अशा लोकांचं आयुष्य पवित्र होतं आणि त्यांना विशेष पुण्य मिळतं. सूतजी शौनक सांगतात की जे लोक रुद्राक्ष धारण करतात आणि अंगावर भस्म लावतात, त्यांच्या पुण्याची मोजदादच करता येत नाही. जो भक्त 1000 रुद्राक्ष धारण करतो त्याला देवसुद्धा वंदन करतात. रुद्राक्षाचं महत्त्व इतके आहे की तो शरीरावर विशिष्ट संख्येने घातले तर तो भक्त जणू शिवस्वरूपच होतो. गळ्यात 108 मण्यांची माळ, एकमुखी, पंचमुखी, षण्मुखी, अष्टमुखी रुद्राक्षी पवित्र आणि फलदायी मानली जातात. जो रोज रुद्राक्षाची पूजा करतो तो म्हणजे रोज भगवान शिवाचीच पूजा करतो. रुद्राक्षाचा महिमा इतका मोठा आहे की तो ऐकूनही मन शुद्ध होतं आणि आयुष्य उजळतं. आता मी तुला एक अद्भुत कथा सांगणार आहे जी ऐकल्यावर नित्य रुद्र पुण्याचं वरदान मिळतं. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा एक राजा होता. तो खूप न्यायप्रिय, प्रामाणिक आणि धर्मशील होता. त्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती, कारण तो कधीही लाच घेत नसे आणि नेहमी योग्य न्याय देत असे. त्याचा मंत्रीही तितकाच बुद्धिमान आणि प्रामाणिक होता. दोघेही आपापली कामं खूप जबाबदारीने करत होते. राजाची पत्नी खूप सुंदर, नम्र आणि पतिव्रता होती. त्यांना एक मुलगा होता जो अत्यंत गुणी, विद्वान आणि संस्कृत होता. राजाला एक ज्ञानी आणि कृपावंत गुरुही लाभला होता आणि त्याचा शिष्यही तितकाच बुद्धिमान आणि भक्तिमान होता. त्यांच्या आयुष्यात आरोग्य, संपत्ती, सन्मान आणि सुख सगळं काही होतं. हे सगळं त्यांना त्यांच्या पूर्वजन्माच्या पुण्यामुळे मिळालं होतं. राजा भद्रसेन आणि त्याचा मंत्री दोघेही मनापासून भगवान शिवाची भक्ती करत होते. ते नेहमी पूजा, जप आणि अनुष्ठान करत आणि महादेवांची सेवा करत. आणि म्हणूनच त्यांना 2 पुत्र झाले, जे जन्मापासूनच शिवभक्त होते. राजपुत्राचं नाव होतं सुधर्म आणि मंत्र्याच्या मुलाचं नाव होतं तारक. हे दोघेही लहानपणापासूनच खूप मोठे शिवभक्त होते. दोघांचा स्वभावही खूप वेगळा होता. ते प्रेमळ होते, शांत होते, पण त्याचबरोबर त्यांना वैराग्याचीही ओढ होती. त्यांना संसारातील दिखाऊ गोष्टी अजिबात आवडत नव्हत्या. इतर मुलांसारखं खेळणं, मौज मजा करणं, सजणं धजणं या गोष्टींमध्ये त्यांना काहीच रस नव्हता. जेव्हा ते फक्त 5 वर्षांचे होते तेव्हा राजा आणि मंत्री त्यांना सुंदर कपडे, दागिने, मोत्यांच्या माळा घालायचे. सगळे त्यांना राजकुमारासारखे सजवायचे.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते लगेच ते सगळे अलंकार काढून टाकायचे. ते स्वतः रुद्राक्ष धारण करायचे आणि अंगावर भस्म लावायचे. जणू त्यांना त्याचाच खरा आनंद मिळायचा. त्यांना नेहमी एकांत आवडायचा. ते शांत बसून शिवलीलामृत ऐकायचे, शिवाचं नाव घ्यायचे आणि नेहमी शिवपूजा पाहायला जायचे. त्यांच्या प्रत्येक कृतीतून शिवभक्ती दिसून यायची. हे सगळं पाहून राजा आणि मंत्री दोघेही आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटायचं हे मुलं एवढ्या लहान वयात कपडे दागिने का आवडत नाहीत, हे सतत रुद्राक्ष आणि भस्म का लावतात आणि नेहमी शिवाचंच स्मरण का करतात. कधीकधी ते मुलांच्या अंगावरचं भस्म पुसायचे, रुद्राक्ष काढून टाकायचे आणि त्यांना पुन्हा सुंदर कपडे आणि दागिने घालायचे. पण ते मुलं सगळं लगेच त्यांना पुन्हा ब्राह्मणांना दान करायचे आणि परत रुद्राक्ष आणि भस्म धारण करायचे. कितीही समजावलं, शिकवलं तरी त्यांनी आपलं व्रत कधीच सोडलं नाही. ते त्यांच्या भक्तीत अगदी ठाम होते. आता मात्र राजा आणि मंत्री दोघेही खूप चिंतेत पडले. त्यांना कळेना की या मुलांचं काय करावं. हे असं का वागता आहेत, यामागचं कारण काय आहे, हे त्यांना समजत नव्हता. अशातच एक दिवस त्यांच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. एक महान ऋषी त्यांच्या घरी आले. ते होते पराशर ऋषी. त्यांच्या येण्याने संपूर्ण घर पवित्र झालं. पराशर ऋषी कोण होते हेही खूप महान होतं. ते कृष्णद्वैपायन व्यासांचे वडील होते. त्यांना तीनही काळाचं ज्ञान होतं: भूत, वर्तमान आणि भविष्य. ते अतिशय विद्वान आणि शक्तिशाली ऋषी होते. इतके महान पराशर ऋषी, जे पुढे शुकदेवांसारख्या महान योगींचा आजोबा झाले, तेच भद्रसेन राजाचे कुलगुरू होते. आणि तेच एके दिवशी योग्य वेळ ओळखून राजाच्या घरी आले. राजा आणि मंत्री दोघेही पराशर ऋषींना पाहून खूप आनंदित झाले. ते लगेच त्यांच्या समोर धावत गेले, साष्टांग नमस्कार केला आणि अत्यंत आदराने त्यांना घरात घेऊन आले. त्यांनी पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा केली आणि त्यांना उत्तम वस्त्र आणि दागिने अर्पण केले. नंतर राजा नम्रपणे हात जोडून म्हणाला, गुरुवर्य, आमच्या दोन्ही मुलांची एक गोष्ट आम्हाला समजत नाही. ते रात्रंदिवस फक्त शिवाचं ध्यान करत असतात. त्यांना सुंदर कपडे, दागिने काहीच आवडत नाहीत. ते नेहमी रुद्राक्ष आणि भस्मामध्येच रमलेले असतात. राजा थोडा चिंताग्रस्त होऊन म्हणाला, आम्हाला एकच काळजी वाटते की पुढे हे राज्य कसं चालवतील. हे सगळं आमच्या समजण्यापलीकडचं आहे. मग राजाने त्या दोन्ही मुलांना पराशर ऋषींसमोर आणलं. गुरूंनी जेव्हा त्या मुलांकडे पाहिलं तेव्हा ते थक्कच झाले. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज इतकं दिव्य होतं की त्याची तुलना कोणाशीच करता येत नव्हती. तेव्हा पराशर ऋषी हळूच हसले आणि म्हणाले, तुम्हाला आश्चर्य वाटतंय की ही मुलं इतकी मोठी शिवभक्त कशी झाली? पण यामागे एक घोल रहस्य आहे. त्यांच्या पूर्वजन्माची एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले, पूर्वी काश्मीर देशात नंद्रीग्राम नावाचं एक मोठं आणि सुंदर नगर होतं. त्या नगरात महानंदा नावाची एक अतिशय सुंदर स्त्री राहायची. ती एक वारांगना होती, पण तिचं रूप आणि वैभव इतकं विलक्षण होतं की तिच्या सौंदर्यासमोर देवताही थक्क व्हाव्यात. ती जिथे जायची तिथे तिच्यावर राजांसारखं छत्र धरलं जायचं. तिच्याकडे इतकं धन आणि संपत्ती होती की त्याला मोजमापच नव्हतं. तिच्या आजूबाजूला नेहमी रत्नजडित दंड, चामर आणि मौल्यवान वस्तू असायच्या. ती रत्नांनी सजलेल्या पादुका घालायची. तिच्या घरात सुंदर वस्त्रे, सुगंधी द्रव्य आणि चंद्रप्रकाशासारखी चमकणारी शय्या होती. ती नेहमी दिव्य अलंकारांनी सजलेली असायची. तिच्याकडे गायी, म्हशी, घोडे, हत्ती सगळं काही होतं. घरात दासदासींचीही काही कमी नव्हती. तिचं आयुष्य ऐश्वर्याने भरलेलं होतं. तिचा आवाज इतका मधुर होता की तिचं गाणं ऐकून किन्नरही थांबून ऐकत. कोकिळाही जणू शांत व्हायची. आणि तिचं नृत्य इतकं मोहक होतं की मोठमोठे राजे तिचं नृत्य पाहून मंत्रमुग्ध व्हायचे. अनेक राजे तिच्याकडे येत तिच्या सहवासाची इच्छा बाळगत. महानंदा जरी वारांगना होती तरीही तिच्या आयुष्यात एक वेगळीच गोष्ट होती. ती ज्या पुरुषाला आपल्या आयुष्यात स्थान द्यायची त्याच्याशी ती पूर्ण निष्ठेने वागायची. ती खूप मोठी शिवभक्त होती. ती खूप दानशूर आणि उदार होती. दर सोमवार, प्रदोष आणि शिवरात्रीला ती न चुकता व्रत करायची. तिने नेहमी अन्नछत्र चालू ठेवलं होतं. रोज लाखो बिल्वपत्रांनी ती भगवान शिवाची पूजा करायची. ब्राह्मणांच्या हातून अभिषेक करून घ्यायची. जो कुणी तिच्याकडे काही मागायला यायचा त्याची इच्छा ती पूर्ण करायची. श्रावण महिन्यात तर ती कोट्यावधी शिवलिंगांची पूजा करायची.
एकदा तिने प्रेमाने एक कोंबडा आणि एक माकड पाळलं होतं. त्यांच्या गळ्यात तिने रुद्राक्ष बांधले होते आणि त्यांना नाचायला शिकवलं होतं. तिच्या नृत्यगृहात तिने एक सुंदर शिवलिंग स्थापन केलं होतं. त्या शिवलिंगासमोरच ती कोंबडा आणि माकडाला ठेवायची. ती स्वतः शिवलीलामृत ऐकायची आणि ते दोन्ही प्राणीही ते ऐकत बसायचे. ती शिवाचं गाणं म्हणायची आणि त्यांच्यासमोर नृत्य करायची. इतकंच नाही तर ती स्वतः त्यांच्या कपाळावर भस्म लावायची, त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष घालायची. अशा प्रकारे तिच्या संगतीमुळे त्या दोन्ही प्राण्यांनाही शिवभक्ती लागली. आणि मग तिच्या या भक्तीचं खरं स्वरूप पाहण्यासाठी स्वतः भगवान शिवांनीच एक लीला करायचं ठरवलं. एक दिवस भगवान शिवांनी एका सौदागराचा वेश धारण केला आणि महानंदाच्या घरात आले. तो सौदागर इतका देखणा आणि तेजस्वी होता की त्याला पाहताच महानंदा त्याच्याकडे आकर्षित झाली. तिने लगेच त्याचा आदराने स्वागत केलं, पूजा केली आणि त्याला रत्नजडित आसनावर बसवलं. त्याच्या हातात एक अतिशय सुंदर कंकण होतं. ते पाहताच महानंदा त्यात पूर्णपणे हरवून गेली. तिला वाटलं ही वस्तू तर स्वर्गातूनच आलीये, मानवाने बनवलेली नाही. तो सौदागर हसत हसत ते कंकण काढून तिच्या हातात घालतो. ती खूप आनंदित होते आणि मग ती त्याला म्हणते, हे कंकण तर पृथ्वीच्या मोलाचं आहे. मीही सर्व गुणांनी युक्त स्त्री आहे, म्हणून पुढचे 3 दिवस मी तुमची दासी म्हणून राहीन. तो सौदागर तिचं बोलणं मान्य करतो आणि मग तो आपल्याजवळचं एक दिव्य शिवलिंग काढतो. ते पाहताच महानंदा पूर्णपणे हरवून गेली. ती भावनांनी भारावून म्हणाली, जय जय चंद्रमौळी, आणि तिने त्या शिवलिंगाला नमस्कार केला. तो सौदागर शांतपणे म्हणाला, हे लिंग खूप जपून ठेव, कारण माझा प्राण याच्यात आहे. जर याला काही झालं तर मी स्वतः अग्नीत प्रवेश करीन. हे माझं कठोर व्रत आहे. महानंदाने त्याचं म्हणणं मान्य केलं आणि ते शिवलिंग तिने आपल्या नृत्यगृहात जपून ठेवलं. नंतर दोघंही निवांत झोपायला गेले. पण इथेच महादेवांची लीला सुरू झाली. अचानक त्या नृत्यशाळेला आग लागली. चारही बाजूंनी लोक धावू लागले. सगळीकडे गोंधळ उडाला. महानंद घाबरून उठली. तिने लगेच त्या कोंबड्याला सोडलं, त्यांच्या गळ्यातील दोर काढले आणि त्यांना वाचवलं. ते दोघंही जंगलाच्या दिशेने पळून गेले. थोड्याच वेळात संपूर्ण नृत्यशाळा जळून खाक झाली. आता सौदागराने महानंदाकडे पाहून विचारलं, माझं ते दिव्य शिवलिंग सुरक्षित आहे ना? हे ऐकताच महानंदा घाबरली. तिने छाती पिटत दुःखाने म्हणाली, ते लिंग जळून गेलं. हे ऐकताच सौदागर म्हणाला, आज माझ्या व्रताचा दुसरा दिवस आहे आणि आता मी माझा प्राण देणार त्या लिंगासाठी. असं म्हणत त्याने अग्निकुंड तयार केलं. ज्वाला आकाशाला भेडत होत्या. तो निर्धाराने पुढे गेला आणि ओम नमः शिवाय म्हणत त्या अग्नीत उडी घेतली. हे सगळं पाहून महानंदा हादरली. पण पुढच्याच क्षणी तिच्या मनात एक वेगळाच निर्धार निर्माण झाला. तिने सर्व ब्राह्मणांना बोलावलं आणि आपली संपूर्ण संपत्ती, धन, हत्ती, घोडे सगळं काही दान केलं. तिने स्नान केलं, अंगावर भस्म लावलं, रुद्राक्ष धारण केले आणि मनात फक्त शिवाचं ध्यान धरलं. ती जोराने म्हणाली, हर हर शिव, आणि क्षणाचाही विचार न करता ती सुद्धा त्या अग्नीत उडी मारली. आणि तेव्हाच जसं सूर्योदय होताना तेज पसरतं तसं एक दिव्य रूप तिथे प्रगट झालं. स्वतः भगवान शिव प्रगट झाले. महादेव म्हणाले, महानंदे, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तुला जे हवं आहे ते वर माग. महानंदा अत्यंत नम्रतेने म्हणाली, मला काहीही नको, फक्त माझं हे संपूर्ण नगर, माझे लोक, सगळ्यांना तुम्ही आपल्यासोबत मुक्ती द्या. भगवान तिच्या या निस्वार्थ भावनेवर खूप प्रसन्न झाले. त्यांनी तिला तिच्या आईवडिलांसह आणि संपूर्ण नगरासह दिव्य विमानात बसवलं आणि सगळ्यांना आपल्या शिवधामात घेऊन गेले, जिथे काम, क्रोध, मत्सर, अहंकार काहीच नाही. फक्त शांती, आनंद आणि दिव्य सुख आहे. जिथलं पाणी अमृतापेक्षाही गोड आहे. जिथे कल्पवृक्षांची वनं आहेत, कामधेनू आहेत, चिंतामणीसारखी रत्न आहेत, असं ते शिवधाम. इतकी सुंदर आणि अद्भुत कथा सांगून पराशर ऋषी भद्रसेन राजाला म्हणाले, हे दोन्ही राजकुमार पूर्वजन्मी तेच कोंबडा आणि माकड होते. त्याच पुण्यामुळे आता ते सुधर्म आणि तारक म्हणून जन्माला आले आहेत. हे दोघं पुढे उत्तम राज्य करतील आणि अनेक लोकांना शिवभक्तीत लावून त्यांचा उद्धार करतील. हे ऐकून भद्रसेन राजा आणि त्याचा मंत्री खूप आनंदित झाले. त्यांनी पराशर ऋषींना नम्रपणे दंडवत केला. राजा आनंदाने म्हणाला, गुरुवर्य, मी खरोखर धन्य आहे
की मला असे सुपुत्र लाभले. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता. तो थोडा घाबरतच म्हणाला, गुरुवर्य, हे माझे मुलं किती वर्ष जगतील, त्यांचं आयुष्य किती आहे हे कृपया सांगा. तुम्ही आलात त्यामुळे मला समाधान मिळालं, पण कृपया त्यांच्या आयुष्याबद्दल खरं सांगा. हे ऐकून पराशर ऋषी थोडे गंभीर झाले. ते म्हणाले, मी जे सांगणार आहे ते सत्य आहे, पण ते ऐकून तुम्हाला खूप दुःख होईल. तुझ्या या मुलाचं आयुष्य फक्त 12 वर्षाचं आहे आणि आजपासून 7व्या दिवशी त्याचा मृत्यू होईल. हे ऐकताच भद्रसेन राजाला मोठा धक्का बसला. तो जागेवरच कोसळला, बेशुद्ध पडला. मंत्रीही दुःखाने व्याकुळ झाले. संपूर्ण राजवाड्यात रडारड सुरू झाली. राण्या छाती पिटत होत्या. सगळीकडे आक्रोश पसरला होता. राजाचं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. तेव्हा पराशर ऋषींनी त्याला शांत केलं आणि म्हणाले, राजा, धीर सोडू नकोस. मी तुला एक गूढ आणि अत्यंत महत्त्वाचं ज्ञान सांगतो. नीट लक्ष देऊन ऐक. ते म्हणाले, एक वेळ अशी होती जेव्हा हे पंचमहाभूतही नव्हती. सूर्य, चंद्र काहीच अस्तित्वात नव्हतं. सगळीकडे फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे शुद्ध ब्रह्म. त्या ब्रह्मातून एक स्फुरण निर्माण झालं, ज्यात मीच ब्रह्म आहे असा भाव प्रगट झाला आणि त्यातून मायेची सुरुवात झाली. मग त्या मायेपासून महत्तत्व निर्माण झालं आणि पुढे 3 प्रकारचे अहंकार निर्माण झाले, सत्व, रज आणि तम. या 3 गुणांपासूनच सृष्टीची रचना झाली. सत्वगुणातून विष्णू, रजोगुणातून ब्रह्मा आणि तमोगुणातून रुद्र प्रगट झाले आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार सुरू केला. पण सुरुवातीला ब्रह्मदेवाला सृष्टी कशी करायची हेच समजत नव्हतं. तेव्हा भगवान शिवांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला. त्या 4 वेदांचं सार म्हणजे रुद्राध्याय. हा अत्यंत पवित्र आणि गूढ आहे. याहून मोठं ज्ञान या 3ही लोकात नाही. म्हणूनच हा रुद्राध्याय पृथ्वीवर आला आणि तो जप, तप, ज्ञान याहूनही श्रेष्ठ मानला जातो. रुद्राचा महिमा इतका मोठा आहे की त्यामुळे यमदूतांनाही काम उरत नाही, कारण भक्तांचं आयुष्य वाढतं आणि ते पापांपासून मुक्त होत. राजा एकाग्रतेने सगळं ऐकत होता. मग पराशर ऋषी त्याला उपाय सांगू लागले. भद्रसेना, जर तुला तुझ्या मुलाचं आयुष्य वाढवायचं असेल तर एक उपाय आहे. तू मोठ्या प्रमाणात रुद्राभिषेक कर. हजारो वेळा रुद्र जप करून शिवलिंगावर अभिषेक कर किंवा 100 कलश स्थापून त्यात पवित्र पाणी भरून रुद्रमंत्रांनी अभिमंत्रित करून त्या पाण्याने तुझ्या मुलावर अभिषेक कर. 7 दिवस हे नियमाने केलास तर मृत्यूही दूर जाईल. हे ऐकून राजाच्या मनात पुन्हा आशेचा किरण निर्माण झाला. तो भावुक होऊन म्हणाला, गुरुवर्य, मी हा उपाय नक्की करेन. काहीही झालं तरी माझ्या मुलाला वाचवणार. मग हजारो ब्राह्मणांना बोलावण्यात आलं. ते सर्व अत्यंत शुद्ध आचरणाचे, रुद्राभिषेकात पारंगत, ध्यान आणि मंत्रजप करणारे होते. असे पात्र ब्राह्मण एकत्र जमले. त्यांनी 1000 कलश मांडले. त्यात पवित्र पाणी भरलं, आम्रपल्लव ठेवले आणि रुद्रमंत्रांनी त्या पाण्याला अभिमंत्रित केलं. सगळीकडे रुद्रचा घोष सुरू झाला. वातावरण पूर्णपणे पवित्र आणि दिव्य झालं. 7 दिवस अखंड हा अनुष्ठान सुरू राहिला. 7व्या दिवशी दुपारच्या वेळी, ज्या क्षणी मृत्यू येणार होता, तेव्हा अचानक राजपुत्र बेशुद्ध पडला. त्याच्या शरीरात काहीच हालचाल उरली नाही. राजा खूप घाबरला, पण गुरूंनी त्याला धीर दिला. त्यांनी अभिमंत्रित पाणी म्हणजे रुद्रोदक त्या मुलावर शिंपडलं आणि काही वेळातच तो मुलगा शुद्धीवर आला. सगळे त्याच्याकडे उत्सुकतेने पाहत होते. मग त्याने जे सांगितलं ते ऐकून सगळे थक्क झाले. तो म्हणाला, एक भयानक काळपुरुष माझ्यासमोर आला होता. तो मला घेऊन जात होता. पण तेवढ्यात 4 तेजस्वी पुरुष तिथे आले. त्यांना 5 मुख आणि 10 भुजा होत्या. त्यांच्या अंगावर भस्म होतं. त्यांनी मला त्या काळपुरुषाच्या तावडीतून सोडवलं आणि त्याला दूर घेऊन गेले. हे ऐकताच राजा भद्रसेन आनंदाने भारावून गेला. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्याने लगेच ब्राह्मणांना नमस्कार केला. तो त्यांच्या चरणी लोळला आणि शिवनाम घेऊ लागला. सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण झालं. लोक हर हर महादेवचा जयघोष करू लागले. वाद्यांचा गजर सुरू झाला. मृदंग, शंख, नगारे वाजू लागले. सगळीकडे शिवलीलेचं गाणं घुमू लागलं. यानंतर राजाने विधीपूर्वक होम केला. त्याने ब्राह्मणांना उत्तम अन्न, वस्त्र, दागिने आणि अनेक मौल्यवान वस्तू दान केल्या. ब्राह्मणांनी आशीर्वाद दिले, तुझ्या पुत्राला विजय आणि कल्याण लाभो.
सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि त्या ठिकाणी अचानक नारद मुनी प्रकट झाले. राजा, मंत्री आणि सर्व ब्राह्मण त्यांच्या चरणी नमस्कार करू लागले. त्यांची पूजा करण्यात आली. राजा हात जोडून म्हणाला, स्वामी, तुम्ही सर्व काही जाणता. कृपया सांगा, या सगळ्या प्रसंगामागे नेमकं काय घडलं? नारद मुनी शांतपणे म्हणाले, मी इथे येताना मार्गात एक अद्भुत दृश्य पाहिलं. भगवान शिवाचे 4 दूत मला दिसले. त्यांनी मृत्यूला बांधून नेलं होतं आणि तुझ्या मुलाचा मृत्यू टाळला होता. हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. नारद पुढे म्हणाले, त्यावेळी भगवान शिवांनी तुझ्या मुलाच्या रक्षणासाठी वीरभद्रासारख्या शक्तिशाली दूतांना पाठवलं होतं. त्यांनी मृत्यूला विचारलं, तू कोणाच्या आज्ञेने या मुलाला घेऊन चालला आहेस? याचं आयुष्य तर 10,000 वर्षांचं आहे. हे ऐकून चित्रगुप्ताने त्याची पत्रिका पाहिली. त्यात खरंच 12 वर्षी मृत्यूचा योग होता. पण त्या मोठ्या पुण्यामुळे तो दोष नष्ट झाला. आता या मुलाला 10,000 वर्षांचं आयुष्य मिळालं आहे आणि तो पुढे एक महान सम्राट होईल. नारद पुढे म्हणाले, रुद्राभिषेक आणि शिवभक्तीची हीच ताकद आहे, जी मृत्यूलाही परत पाठवू शकते. हे ऐकून राजा भद्रसेन पूर्णपणे भावूक झाला. तो लगेच नारदांच्या चरणी लोळला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. इतकं सांगून ब्रह्मपुत्र नारद तिथून अदृश्य झाले. हे सगळं ऐकून राजा भद्रसेनने आपल्या मुलाला म्हणजे सुधर्माला राज्य दिलं आणि तारकाला युवराज केलं. नंतर तो स्वतः मंत्र्यासोबत वनात गेला आणि तिथे बसून शिवध्यान, रुद्रजप आणि अनुष्ठान करू लागला. त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला दिव्य विमानात बसवलं आणि उच्च लोकात स्थान दिलं. शेवटी तो शिवपदाला पोहोचला आणि शिवस्वरूप झाला. हे 11वी अध्याय म्हणजे जणू एक कल्पवृक्ष आहे, जो मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. जो मृत्युंजय जप करतो, रुद्राभिषेक करतो, त्याला ग्रहदोष, अडथळे, रोग, कोणतीही बाधा होत नाही. पण जो या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही, जो शिवभक्तीचा अपमान करतो, तो स्वतःचं नुकसान करून घेतो. म्हणून शक्य असेल तर नेहमी शिवलीलामृत ऐकत रहा आणि नाही जमलं तरी हा 1 अध्याय तरी नक्की वाचा. कारण या एका अध्यायाचं अनुष्ठान केलं तर रोज रुद्र केल्याचं पुण्य मिळतं आणि घरात सतत आनंद, शांती आणि ब्रह्मानंद नांदतो. ही कथा इथे संपते, पण तिचा अर्थ तुमच्या मनात जिवंत राहायला हवा. कारण महादेव कधीच दूर नसतात, आपणच कधीकधी त्यांना विसरतो. आजपासून फक्त एकच नाव मनात ठेवा, ओम नमः शिवाय. ही कथाने आपल्याला एकच शिकवलं, भक्ती खरी असेल तर मृत्यूही थांबतो. महादेव परीक्षा घेतात पण सोडत नाहीत. म्हणून विश्वास ठेवा आणि शिवनाम जपा. ही कथा आवडली असेल तर महादेवांचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशीच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी आपल्या अमृत भक्ती चॅनलला नक्की जोडा. हर हर महादेव.